रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 33 वर्षीय तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. सुरेश अर्दाड असे या तरुणाचे नाव असून वाळू माफियांना सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. त्यामुळेच गावातील काही तरुणांनी त्याचे अपहरण केले. नंतर विदर्भात त्याचा मृतदेह फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरेश अर्दाड घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी या गावचा रहिवासी होता. त्याचे गावातील लोकांशी चांगले संबंध होते. तो पोलिसांसोबत नेहमी उठबस करायचा. त्यामुळे वाळू माफियांना तो खबरी असल्याचा संशय आला. 2 दिवसापूर्वी काही लोकांनी त्याचे अपहरण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेशचा चुलत भाऊ आणि गावातील हरिकल्याण सकाराम अर्दाड, हिनाज बाबा मिया सय्यद यांनी मिळून हे कृत्य केले. आरोपींनी सुरेशला कुंभारी पिंपळगाव येथे बोलवले. तेथे त्याला बंदूक, कुऱ्हाड आणि चाकूचा धाक दाखवला. त्याचे अपहरण केले आणि विदर्भात नेऊन त्याची हत्या केली. सुरेशचा मृतदेह किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. घनसावंगी पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह सुरेश अर्दाडचाच असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की सुरेश आणि त्याचा चुलत भावाचे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांसोबत मागील काही दिवसांपासूनच खटके उडत होते. त्याचा चुलत भाऊ सुरेशला नेहमी म्हणायचा, तू पोलिसांचा खबरी आहेस, आमची माहिती तू पोलिसांना देतो. या संशयावरून सुरेशची हत्या करण्यात आली असा पोलिसांचा अंदाज आहे. सुरेशचे आई वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते. ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना त्यांना मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली. ते तातडीने घरी परतले. मात्र घरी आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह पाहून मोठा धक्का बसला. कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. गावकऱ्यांचेही डोळे पाणावले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी गावकऱ्यांना दिले आहे. या घटनेमुळे अवैध वाळू उपसा आणि गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.